मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अविनाशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, नमस्कार. महत्त्वाची घटना समोर आहे आपल्या. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करण्याच्या तयारीमध्ये आहेत. तशा पद्धतीच्या चर्चा आणि घटना या सातत्यानं समोर येतात, आपण सगळेजण पाहतोय. दुसरीकडे आघाडीमध्ये या संदर्भात कुरबुरी सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. तशा पद्धतीचे संकेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ देत आहेत. काय नेमकं घडणार आहे? उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तुम्ही सगळेजण आघाडीमध्ये जायला इच्छुक आहात? मला वाटतं ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ना, ह्या सगळ्या आम्हाला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनच कळत आहेत. आतापर्यंत ज्या काही ह्या दोन्ही बंधूंच्या भेटीगाठी झालेल्या आहेत त्या अराजकीय आहेत, त्या कौटुंबिक भेटीगाठी आहेत. बाकी मग इतर आघाडीतल्या घटक पक्षांना काय वाटतं वगैरे तर त्यांच्यापर्यंत आम्ही कोणी गेलेलोच नाही आहोत, की आमच्या पक्षाकडनं कोणी गेलेलाच नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही. आमच्याकरता अतिशय सोपी गोष्ट आहे. सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशावरती पक्षाचे महाराष्ट्र सैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम काम करणे आणि पक्षाला जास्तीत जास्त चांगलं यश निर्माण करून देणे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, ही युती मर्यादित स्वरूपाची आणि महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती मर्यादित असेल. त्याला युतीचं नाव देत आहेत. मी आपणास असं सांगतोय की अजूनपर्यंत अशा चर्चा आमच्या कानावर आलेल्याच नाहीयेत. जे काय आम्हाला ऐकायला येते ते आपल्यासारख्या प्रतितेज चॅनलच्या माध्यमातूनच ऐकायला येते. आतापर्यंत ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ह्या अराजकीय आहेत. आणि आमच्यापर्यंत तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून असे कुठल्याही प्रकारचे आदेश अथवा सूचना आलेल्या नाहीयेत. आमच्यापर्यंत आम्ही सर्वजण तळागाळात जाऊन काम करतो आहे आणि आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील, जो आदेश देतील तो शिरसावंदी असेल. नक्कीच. धन्यवाद अविनाशजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता.